नवरा जबरदस्तीने बायकोकडून मालिश करून घ्यायचा, पुढे घडले भयंकर, ऐकूनच अंगावर काटा येईल। साठी बुद्धी नाठी अशी मराठीत एक म्हण आहे। वयाच्या 60 नंतर कित्येक जण विचित्र वागतात अथवा बोलतात। 60 ओलांडलेल्या काही व्यक्तींच्या विचित्र वागण्यामुळे कित्येकदा त्यांच्या नातेवाईकांना लाजेने मान खाली घालावे लागते। 60 फार लोकांच्या विचित्र वागण्यामुळे त्यांची पत्नी, मुली व सुना यांना प्रकर्षाने त्रास सहन करावा लागतो। अशा व्यक्तींच्या मुलामुलींचे विवाह जुळण्यास कित्येकदा अडचणी येतात। त्यांच्या जवळचे नातेवाईक त्यांच्यासोबत फारसे संबंध ठेवत नाहीत। असे लोक टीकेचे धनी होतात। याचे कारण म्हणजे त्यांचे 60 नंतरचे कर्मचाळे जवळच्या लोकांना माहीत असतात। अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर तर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील निंभोरा या गावी हुसेन रसूल तडवी हा 60 ओलांडलेला इसम आपल्या परिवारासह राहत होता। इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिपायाची नोकरी पूर्ण केल्यानंतर हुसेन हा सुमारे 4 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेला होता। 3 मुली, 1 मुलगा आणि पत्नी हजराबाई असा हुसेन तडवी याचा प्रपंच होता। निंभोरा गावातील गणेश कॉलनी भागामध्ये तो परिवारासह राहत होता। त्याची पत्नी हजराबाई ही निंभोरा ग्रामपंचायतीची माजी सदस्य होती। हजराबाई लहान असतानाच तिच्या नशिबी दुःखाचा डोंगर उभा होता। ती लहान असतानाच तिचे मातृपितृ छत्र हरपलेले होते। आई बापाच्या कृपाछत्राला पारखी झालेल्या हजराबाईच्या आजी आजोबांनी तिचे लग्न रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील रहिवासी असलेल्या हुसेन तडवी याच्यासोबत लावून दिले होते। तिच्या माहेरची बाजू कमकुवत असल्यामुळे हुसेन तिच्यावर आपला रुबाब आणि अधिकार गाजवण्याची संधी सोडत नव्हता। तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत होता। आईबापाच्या प्रेमाला आणि कृपाछत्राला पारखी असलेली हजराबाई पती हुसेनचे वर्चस्व मुकाट्याने सहन करत होती। तिच्यापुढे अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। काही दिवसांनी नोकरीनिमित्त हुसेन आणि हजराबाई हे दाम्पत्य निंभोरा या गावी स्वतःच्या घरात राहण्यास आले। सुमारे 4 वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिपाई पदावरून सेवानिवृत्त झालेल्या 60 पार हुसेनची त्याच्या पत्नीला छळण्याची एक विचित्र खोड होती। पत्नी हजराबाईचा विचित्र पद्धतीने छळ केला म्हणजे त्याला सुख मिळत होते। तो दररोज रात्री त्याच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून निर्वस्त्र होत असे। आपल्या निर्वस्त्र अंगाला पत्नी हजराबाईकडून तो चोळून घेत होता। हजराबाईने संपूर्ण जोर लावून आपल्या अंगाची मालिश करावी अशी त्याची अपेक्षा राहत होती। त्यात जरा एक खंड पडलेला त्याला चालत नव्हता। आपल्या निर्वस्त्र अंगाची मालिश केल्यानंतरही त्याचे पूर्ण समाधान होत नसे। समाधान होत नसल्यामुळे तो पत्नी हजराबाईला काठीने बदडून काढत होता। पत्नी हजराबाईला बदडून काढण्यासाठी त्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक काठी ठेवली होती। त्या काठ्यांच्या धाकावर तो हजराबाईकडून वेळेवर स्वयंपाक करून घेत असे। वेळेवर त्याला जेवण मिळाले नाही। वेळेवर मनाप्रमाणे जोरजोरात निर्वस्त्र अंग चोळून झाले नाही तर तो हजराबाईला अक्षरशः झोडपून काढत असे। त्याची ही विचित्र खोड अर्थात विकृती त्याच्या मुलींना माहिती झाली होती। हुसेनचे वागणे विचित्र होते। त्याच्या घरी कोणी जवळचे नातेवाईक आले म्हणजे तो त्यांना शिवीगाळ करत असे। त्यांचे हात पाय तोडण्याची धमकी देत असल्यामुळे त्याच्या घरी कोणी येत नव्हते। त्याच्या धाकामुळे व भीतीमुळे पत्नी हजराबाई घराबाहेर पाऊल ठेवत नव्हते। ती गुलामगिरीचे जीवन जगत होते। रात्र झाली म्हणजे हुसेनच्या अंगातील सैतान जागा होत असे। तो पत्नी हजराबाईकडून ती थकून जाईपर्यंत त्याचे निर्वस्त्र अंग मालिश करून घेत असे। हा दररोजचा प्रकार झालेला होता। त्याच्या या रोजच्या आणि नेहमीच्या त्रासाला हजराबाई पार वैतागून गेलेली होती। हजराबाईला चप्पल, टिकल्या, बांगड्या या आवश्यक वस्तू तो आणून देत नव्हता। तो तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघत होता आणि तिला मारहाण करत होता। आज नाहीतर उद्या हुसेनच्या वागण्यामध्ये बदल होईल आणि सुखाचे दिवस येतील या आशेवर हजराबाई जीवन जगत होते आणि आपल्या मुलांचे पालन पोषण करत होते। हजराबाईला जवळचा कुणी नातेवाईक नसल्यामुळे ती जणू काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते। सावदा येथे राहणाऱ्या आते सासूला हजराबाईचे दुःख बघवले नाही। त्यामुळे तिने हजराबाईच्या सर्वात मोठ्या मुलीचे लग्न
सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लावून दिले। तिची सर्वात मोठी मुलगी लग्नानंतर मुंबई येथे संसार करू लागली। काही काळानंतर हाजराबाईची आतेसासू मरण पावली। त्यानंतर हाजराबाईच्या उर्वरित दोघा मुलींचे आणि एका मुलाचे लग्न कार्य राहूनच गेले। त्यांचे विवाहाचे वय निघून गेले। हाजराबाईची दुसरी 35 वर्षाची मुलगी अपंग होते। हुसेनच्या विचित्र वागण्यामुळे तिचे लग्न जमवण्यास कुणी नातेवाईक पुढाकार घेण्यास समोर येत नव्हते। तिसरी मुलगी सुमारे 30 वर्ष वयाची झालेली होती। तिचे लग्नही जमले नाही। 28 वर्ष वयाचा मुलगा अपघातात मोठ्या प्रमाणात दृष्टी गमावून बसला। अपंग मुलीची फैजपूर येथील एका खासगी दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया झाली। एकंदरीत हुसेनच्या कर्माची फळे त्याचा परिवार भोगत होता असे म्हटले जात होते। दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है असे म्हणत हाजराबाई दिवस कंठत होती। असे म्हणतात की मनुष्याचे वय वाढते तसे त्याच्या अंगी प्रगल्भता येते। मात्र हुसेनच्या बाबतीत उलटे झालेले होते। तो त्याच्या पत्नीसह मुलांना मारझोड करत होता। त्याच्या वागण्यामध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता। हुसेन त्याच्या निर्वस्त्र अंगाची मालिश पत्नी हाजराबाईकडून सक्तीने करून घेत होता। तिने जोर लावून आपल्या अंगाची तेलाने मालिश करावी अशी त्याची अपेक्षा होती। मालिश करताना हाजराबाईचा जोर थोडाही कमी झाला म्हणजे हुसेनच्या रागाचा पारा सरकन वर चढत होता। तो लागलीच उठून तिला मारहाण करत होता। हा प्रकार गेल्या 20 ते 25 वर्षापासून निरंतर सुरू होता। आपल्या मुलीसमोर हाजराबाईला हा प्रकार करावा लागत होता। हा प्रकार बघून हाजराबाईच्या मुलीला कसेसे होत असे। मुलींसमोर असले कृत्य योग्य नाही असे हाजराबाई पती हुसेनला सांगण्याचा प्रयत्न करत होते। मात्र तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहत नव्हता। निष्ठुर हुसेनला त्याचे काही सोयीसूतक राहिलेले नव्हते। तो आपल्या मुलींच्या समोरच हाजराबाईचा शिवीगाळ आणि मारहाण करून अपमान करत होता। प्रसंगी तो तिच्या अंगाला चटके लावण्यास मागे पुढे बघत नव्हता। एवढे कमी झाले म्हणून की काय, सकाळी आंघोळीच्या वेळी तो हाजराबाईकडून त्याची पाठ घासून घेत होता। हुसेन तडवी याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात एक एक काटे ठेवलेली होती। त्या काटेच्या धाकावर तो हाजराबाईकडून अगदी वेळेवर स्वयंपाक करून घेत होता। सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळचा स्वयंपाक वेळेवर झाला नाही तर काटे उगारण्यास तो अगदी तयारच राहत होता। कोणत्या जन्माचे दुःख आपल्या नशिबी आले असे हाजराबाई स्वतःच्या मनाला विचारत होते। अखेर हुसेनच्या जीवनातील तो अखेरचा दिवस आणि अखेरची घटिका हाजराबाईच्या रूपाने काळ बनून त्याच्या अगदी समीप आली। दिनांक 30 ऑगस्ट 2025 चा दिवस उजाडला। या दिवशी सकाळी 8 वाजता ठरल्यानुसार हाजराबाईने पती हुसेन तडवी याला त्याचा नाश्ता करून दिला। नाश्ता झाल्यानंतर लगेच त्याने तिला त्याचे अंग चोळून देण्याचे फरमान सोडले। अजून माझा नाश्ता बाकी आहे, तो झाला की लगेच तुमचे अंग चोळून देते असे हाजराबाईने त्याला सांगितले। मात्र तिचे म्हणणे विचारात न घेता त्याने तिच्याकडून स्वतःचे अंग चोळूनच घेतले। अंग चोळून झाल्यानंतर काही वेळातच त्याने जेवण मागितले। तिला मधुमेहासह रक्तदाबाचा त्रास होता। तसेच ती आजारी असतानाही तिने त्याची आज्ञा मानत त्याला पटकन स्वयंपाक करून दिला। जेवण होताच त्याने पुन्हा एक वेळा तिला तेलाने अंगाची मालिश करण्याचे फरमान सोडले। तशाही अवस्थेमध्ये तिने त्याचे अंग चोळून दिले। सकाळी 2 वेळा अंग चोळून घेतल्यानंतरही त्याची रात्री अंग चोळून घेण्याची इच्छा कायम होती। सायंकाळी जेवण झाल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हाजराबाईकडून पुन्हा अंग चोळून घेण्यास त्याची इच्छा जागृत झाली। यावेळी त्याचा मुलगा गणपती मंडळाकडे गेलेला होता तर मुलगी ओट्यावर बसलेली होती। रात्रीचे 9 वाजलेले होते। घराच्या मधल्या खोलीमध्ये हाजराबाई हुसेनच्या अंगाची मालिश करत होती। त्याचवेळी काही कारण नसताना त्याने तिला लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली। लग्न झाल्यापासून सुरू असलेली अश्लील शिवीगाळ, बेदम मारहाण, पदोपदी अपमान या प्रकाराला हाजराबाई पार वैतागलेली होती। आता मात्र तिच्या रागाचा पारा चढला। तिच्या अंगी असलेली रणरागिणी जागृत झाली। तिने दरवाजात ठेवलेली कुऱ्हाड हाती घेतली। लग्न झाल्यापासून तिच्या मनात साचलेला राग समुद्राच्या लाटेप्रमाणे उसळून आला। हाती घेतलेल्या कुऱ्हाडीचे घाव घालत तिने हुसेनच्या मानेवर, डोक्यावर, खांद्यावर आणि कपाळावर जोरदार हल्ला केला। कुऱ्हाडीच्या घावात हुसेनची हिटलरशाही कायमची बंद झाली आणि तो जागीच ठार झाला। रक्ताच्या थराळ्यामध्ये पालत्या अवस्थेत तो जागीच मरण पावला होता। पती हुसेनला ठार केल्यानंतर
ती रणरागिणीप्रमाणे घराबाहेर विजय मुद्रेने ओरडत ओट्यावर आले. मी त्याला मारून टाकले, मेला तो कोरड्याच्या घावात. आज माझी लंगडी पोरगी आणि मी दोघी जणी त्याच्या त्रासापासून मुक्त झाले आहोत. मी आज शेवटी त्याला मारले असे ती सर्वांना ओरडून सांगू लागली होती. पतीला ठार केल्याचे ती जाहीर समर्थन आणि खुलासा करत होते. पती हुसेनला ठार केल्याचे तिच्या मनावर आणि चेहऱ्यावर जराही दुःख नव्हते. उलट तिच्या मनावरील दडपण एका झटक्यात कमी झाले होते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर पसरलेली होती. या घटनेची माहिती निंबोरा बीट अंमलदार पोलीस नाईक अविनाश पाटील यांना एका जागरूक नागरिकाने दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश अढाईगे, पोलीस नाईक सुरेश पवार, अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव, अमोल वाघ आदींनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या घराच्या बाहेर हैदराबाई जोरजोरात ओरडून जगाला आपले खुनी कृत्य सांगत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह घरात जाऊन पाहिले असता हैदराबाईचा पती हुसेन तडवी हा रक्ताच्या थराळ्यामध्ये पालत्या अवस्थेमध्ये पडलेला होता. घटनास्थळ पंचनामा व मृतदेहाचा पंचनामा, मृतदेहाची उत्तरे तपासणी आदी कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यात आले. हैदराबाईला ताब्यात घेतल्यानंतर सरकारतर्फे फिर्यादी होत पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांनी हैदराबाई हुसेन तडवी हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा रजिस्टर क्रमांक 158/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीसह सर्व कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर संशयित महिला हैदराबाई तडवी हिला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय एम ढाकणे करत आहेत. त्यांना पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश अढाईगे, पोलीस नाईक सुरेश पवार, अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव, अमोल वाघ आदींचे सहकार्य लाभत आहे.